नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. शरीरामध्ये आवश्यक असणारे पोषण तत्व जर कमी झाले असतील तर त्याचे काही लक्षण असतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर काही पोषण तत्वांची कमी झालेली असेल, काही विटॅमिन्स तुमच्या शरीरामध्ये कमी झालेले असतील, म्हणजे जीवनसत्वाची जर तुमच्या शरीरामध्ये कमी झालेली असेल तर आपण काही लक्षणांच्या माध्यमातून सहज ओळखू शकतो की तुमच्या शरीरामध्ये कुठलं विटॅमिन कमी झालेलं आहे आणि त्यावर तुम्हाला त्वरित उपचार सुद्धा करता येतो. यासाठी तुम्हाला दवाखान्यात जाऊन रिपोर्ट काढण्याची गरज पडत नाही. तर काही सामान्य लक्षणं आहेत, तर ती जर लक्षणं आपण लक्षामध्ये जर घेतली तर आपल्या सहज लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये कोणतं विटॅमिन कमी आहे, कोणतं जीवनसत्व कमी आहे आणि त्यावर जर आपण लगेच तो सोर्स असणारा जर पदार्थ आपण आहारामध्ये जर घेतला तर तुमचे बरेचशा आजारापासून मुक्तता होऊ शकते. तर आज आपण अशी लक्षणं पाहणार आहोत की ती लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर त्या विटॅमिनची कमतरता तुमच्या शरीरामध्ये आहे हे तुम्ही लगेच तुमच्या लक्षात येईल. जर तुमची त्वचा जी आहे ती जर रुक्ष दिसत असेल, त्वचा तुमची कोरडी पडलेली असेल, रॅशेस येत असतील तर ते तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन ई ची कमतरता असण्याचं लक्षण असू शकतं. आणि हे विटॅमिन जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर त्वचा तुमची चांगली राहत नाही. हे एक सामान्य लक्षण आहे. आणि जर तुम्हाला ही जीवनसत्व कमी असं आहे असं वाटत असेल तर तुम्ही आहारामध्ये पालकचा वापर केला पाहिजे, बदाम तुम्ही जास्त खाल्लं पाहिजे. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये झोप येत असेल किंवा पायाच्या पोटऱ्या दुखत असतील जास्त प्रमाणामध्ये, हाताच्या आणि पायाच्या ज्या मांसपेशी आहेत त्या जास्त दुखत असतील, आखडल्यासारखं वाटत असतील तर तुमच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता असू शकते. हे पोटॅशियमच्या कमतरतेचे एक सामान्य लक्षण आहे. जर तुम्हाला हे जाणवलं तर तुम्ही आहारामध्ये तुम्ही केळी खायला पाहिजे, नारळाचं पाणी प्यायला पाहिजे. बीट सुद्धा एक पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. जर तुम्हाला तोंडामध्ये जास्त गार घ्यावं असं वाटत असेल, म्हणजे आईस्क्रीम सारखे पदार्थ असतील, बर्फ घ्यावं असं वाटत असेल, सारखं तोंडामध्ये गार घेण्याची जर इच्छा होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये आयर्नची कमी असू शकते, म्हणजे लोहाची कमतरता आहे हे तुम्हाला तुमच्या लक्षात येऊ शकतं. हे सामान्य कारण आहे. याचे बरेचसे कारण आहेत पण मी तुम्हाला सामान्य कारण सांगत आहे ज्याने तुम्हाला सहज लक्षात येईल की तुमच्या शरीरामध्ये आयर्न कमी आहे. आयर्न कमी असेल तर अॅनिमियाची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते. तर हे आयर्न आपल्याला कोणत्या पदार्थातून मिळतं तर किसमिस हा आयर्न मिळण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. जर समजा तुमच्या डोळ्यांचे आजार तुम्हाला जाणवत असतील, डोळ्यामध्ये जळजळ होत असेल, डोळे लाल पडत असतील, डोळ्याला सतत पाणी येत असेल, याला वेगळे कारण असू शकतात. पण यामधलं एक कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन ए म्हणजे जीवनसत्व अ ची कमतरता तुमच्या शरीरामध्ये झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि मग यावर तुम्ही जर आहारामध्ये गाजर, हिरव्या पालेभाज्या आणि पपईचं सेवन केलं, पपई जर खाल्ली तर तुमच्या शरीरातली ही अजीवनसत्वाची कमतरता जी आहे ती सहज भरून निघून येऊ शकते. तुमच्या तोंडामध्ये सतत येत असेल, ओठ तुमचे फाटत असतील, नाकाचे कोपरे जर तुमचे थरथर कापत असतील, पाय दुखत असतील, त्याचप्रमाणे हाताची आणि पायाची आग होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ची कमतरता आहे हे तुमच्या सहज लक्षात येतं. हे सामान्य लक्षण आहे. आणि सर्व पालेभाज्यामध्ये विटॅमिन ब असतं, विटॅमिन बी असतं, फळात सुद्धा असतं. तर हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खायला पाहिजेत असं जर तुम्हाला लक्षण जाणवत असतील तर. ड जीवनसत्व जर तुमच्या शरीरामध्ये कमी झालेलं असेल तर तुमच्या हातापायांच्या सांध्यांना सूज येते, हातापायाचे सांधे दुखायला लागतात, त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या बरगड्या आहेत त्या दिसायला लागतात. हे एक सामान्य कारण आहे. आणि ड जीवनसत्वाची कमतरता आणि त्याची भरपाई कशी करायची याविषयी मी स्वतंत्र माहिती पण दिलेली आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला अधिक थकवा जाणवत असेल, केस गळती जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर तुम्हाला ड जीवनसत्वाची कमतरता आहे. आणि हे ड जीवनसत्व जे आहे ते केळीमध्ये असतं, दुधात असतं, लोणी आहे, ताक आहे, दही आहे, यामध्ये जास्त असतं. आणि सर्वात उत्तम स्रोत जो आहे तो सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही जर सकाळी आणि संध्याकाळी थोड्या वेळ जर थांबले तर तुमच्या शरीरातलं ड जीवनसत्व कमीची समस्या तुम्हाला निघून जाऊ शकते. तुम्हाला सतत आळस येत असेल, तुमच्या शरीरामध्ये रक्त कमीची समस्या जाणवत असेल, चिडचिड होत असेल, डोकेदुखी तुमची जास्त तुम्हाला प्रमाणामध्ये जाणवत असेल तर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमतरता आहे ही त्याचे सामान्य लक्षण आहे. तर हे विटॅमिन B12 हे शरीरातलं अतिशय महत्वाचं जीवनसत्व आहे.
आणि सर्व प्रकारच्या पालेभाज्यामध्ये या जीवनसत्वाची पूर्तता होऊ शकते सर्व प्रकारच्या पालेभाज्यामधून. तरीही जीवनसत्व हे खूप महत्वाचं आहे, म्हणून या विषयावर आपण स्वतंत्र माहिती पाहणार आहोत. व्हिटॅमिन B12 ची कमतरता कशी भरून काढत आहे याविषयी आपण स्वतंत्र माहिती पाहणार आहोत. बऱ्याच जणांनी तशा कमेंट पण केलेल्या आहेत, तर त्यावर आपण स्वतंत्र माहिती पाहूया. तर साध्या लक्षणामधून आपल्याला सहज लक्षात येतं की तुमच्या शरीरामध्ये कोणतं व्हिटॅमिन किंवा कोणतं पोषण तत्व कमी आहे. तर तुमच्या शरीरामध्ये कोणतं व्हिटॅमिन कमी आहे हे तुम्ही सांगितलेल्या लक्षणावरून ठरवा, मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.